हा असा झाला आमच्या दिवसाचा शेवट. तर आमचं डिस्कशन झालं भाजी आणायला जायचं तर मग चालत की गाडी घेऊन. तर मी म्हणलं चालत जाऊ. मग आम्ही चालत गेलो कारण तेवढाच वॉक पण झाला आणि रात्रीच्या वेळी थोडंसं चालत फिरणं छान वाटतं आणि लेकरांना पण तेवढाच एन्जॉय येतो. ऊन नसतं, गरमी नसते. मग आनंदी पप्पांचा हात धरून चालत होती, मस्त एन्जॉय करत होती. रस्त्यात कुत्रा वगैरे दिसला तर त्याला हाड हाड म्हणत होती. आणि मग असं आम्ही गेलो भाजीपाशी. हिरवीगार ताजी ताजी भाजी खूप छान होती. त्यात बीट घेतलं, काही पालेभाज्या घेतल्या, पण तेवढ्याच त्या महाग होत्या. मग ही पालेभाजी कुठली तर ती होती राजगिरा. मग असंच उचलून घ्या. मग पप्पांनी तिला खांद्यावर घेतलं. पहिले खूप सगळेच खांद्यावर घ्यायचे, तिला ते खूप छान वाटलं. आणि मग दिसला मध्येच आईस्क्रीमचा गाडा. तर त्याच्यात मग आरुष म्हणे मला बदाम शेक प्यायचा आहे. मग आरुषला तो खूप आवडतो म्हणून दोघांना बदाम शेक घेतला. आम्ही दोघांनी पण पिला नाही तो. आणि मग नंतर आनंदीमध्ये मध्ये बदाम येत होते म्हणून मी तिला चमच्याने खाऊ घातलं. मग असं आम्ही पिशव्या घेऊन आलो. मग तिला आणलं होतं हे सँडल. तिला ते खूप आवडलं. घरात घालून ती खूप पळत होती, म्हणे याने खूप जास्त पळायला येतं. आणि त्यासोबतच दोघांना पेस्ट्री पण आणल्या होत्या. तर म्हणे केक खायचा आहे, मग पेस्ट्री आणल्या. दोघांनी त्या पेस्ट्री खाल्ल्या, खूप एन्जॉय केला. असा होता दिवसाचा शेवट. छोटासा मिनी ब्लॉग. आवडल्यास नक्की लाईक करा. त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.